नमस्ते, जय भीम मित्रांनो. आज नागपूरच्या या चंद्रपूर नगरामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने धन्य काशीराम साहेब यांच्या स्मृतीनिमित्त आज इथे भाईचारा या संमेलन करण्यात आलं आणि या संमेलनाच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टीची रूपरेखा आणि समोर त्यांचे कामं आहे त्याबद्दलची आज इथे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. आपल्याकडे मान्यवर साहेब दिलेले आहे. सर, आपला परिचय सांगा, काय सांगणार विशेष? मेरा परिचय, मैं सुरेश बाबू डोंगरे, राष्ट्रीय अध्यक्ष है बहुजन मुक्ति आंदोलन सामाजिक संगठन का एक राष्ट्रीय अध्यक्ष हूँ और बहुजन समाज पार्टी का एक कार्यकर्ता हूँ. आज मान्यवर काशीराम साहब का स्मृति दिन, 19वां स्मृति दिन यहाँ पे बहुजन समाज पार्टी के इस यहाँ पे लिया गया है और महाराष्ट्र के अध्यक्ष एडवोकेट सुनील जी डोंगरे साहब आए हुए और सभी बहुजन समाज पार्टी के वरिष्ठ नेतागण, पदाधिकारी और सभी बहुजन समाज के लोग यहाँ आए हुए. तो मान्यवर काशीराम जी साहब ने बहुजन समाज बनाने के लिए अपने आप को 38 साल इंच पे संघर्ष करके तीसरे नंबर की मूवमेंट बनाया ताकि बहुजन समाज हुक्मरान बने और इस देश में परिवर्तन करे. इसीलिए माननीय काशीराम जी साहब ने इस देश के बहुजन समाज के लोगों को कहा है कि आप अपने हकों के लिए, अधिकारों के लिए इकट्ठा हो जाओ. 85% बहुजन समाज के लोगों को इकट्ठा हो जाओ, ऐसा कहा है. सर्वजन हिताय सर्वजन सुखाय ऐसा नारा दिया है. बहन जी को 4 बार सीएम बनाकर मान्यवर काशीराम जी साहब ने इस देश के अंदर परिवर्तन किया है. तो अभी महानगर पालिका का इलेक्शन आने वाला है, नगर पालिका का इलेक्शन आने वाला है, जिला परिषद पंचायत समिति का इलेक्शन आने वाला है. बहुजन समाज पार्टी के कैंडिडेट पूरे महानगर पालिका में, पूरे महाराष्ट्र के अंदर जहाँ जहाँ इलेक्शन है वहाँ पे बहुजन समाज पार्टी अपने कैंडिडेट डालेंगे. तो साथियों, प्रचंड भारी मतों से बहुजन समाज पार्टी के उम्मीदवार को जिताने के लिए बहुजन समाज से मैं अपील करता हूँ. इतना ही कहते हुए मान्यवर काशीराम जी साहब को इस मौके के ऊपर मैं उनकी याद में बहुजन समाज पार्टी के कार्यकर्ता, मिस्त्री कार्यकर्ता को ये कहना चाहता हूँ कि अपनी मेहनत हमें जारी रखना पड़ेगा. मान्यवर संगीत बाबू यहाँ पर है, हमारे साहब यहाँ पे है, सभी यहाँ कार्यकर्ता है. तो बहुजन समाज पार्टी को मजबूत करने के लिए, तीसरे नंबर की पार्टी 1 नंबर पे लाने के लिए, कल के 1000 रुपया बचाने के लिए हमें संघर्ष या आंदोलन जारी रखना पड़ेगा. इतना ही कहते हुए मैं अपने शब्द को पूर्ण लगाता हूँ. जय भीम, जय मान्यवर काशीराम साहब, जय बहन मायावती. मान्यवर साहेब, आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टीचे हात मजबूत करण्याचं काम करत आहे आणि मान्यवर सरांनी सुंदर असं मार्गदर्शन दिलं आहे. आपल्याकडे मान्यवर साहेब आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. त्यांचं काय सांगणार सर्व पद्धतीनं? समोरच पदवीधर मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टीने सुद्धा एक आपला एक मोठा जनाधार त्यांच्या मागे आहे आणि या पदवीधर मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांची एक मोठी बाजू राहिली पाहिजे. आपल्याकडे मान्यवर साहेब आहे, काय सांगणार सर? मतदार मतदारसंघ सुद्धा यांच्या आणि स्थानिक चुनाव सुद्धा आहे, काय सांगणार विशेष आपल्या परिषदेला सांगा? जय भीम. ये पदवीधर मतदारसंघाची जी निवडणूक आहे, ये बनूमध्ये लोगों ने इसको पद्धतशीर यांना दूर ठेवलं आहे. या समाजाला पद्धतशीरपणे इतक्या वर्षापासून दूर ठेवलं आहे. बाबासाहेबांनी आम्हाला वोटाचा अधिकार दिला, पण ये वोट को रजिस्टर्ड कराने का जिम्मेदारी सरकार का है, लेकिन यह सरकार अपना जिम्मेदारी नहीं निभा रही है. और उसी वजह से यह जो बहुजन समाज है वो लंबे समय से इस चुनाव से दूर रहा है और इसमें सिर्फ मनुवादी लोगों का वर्चस्व रहा है इस चुनाव में. और जहाँ तक बाबा साहब ने हमको वोट का अधिकार दिया है, लेकिन वोट का अधिकार देने के बाद भी ये जो व्यवस्था है, इन्होंने ऐसा व्यवस्था बनाई है कि हमारे लोग इसमें रजिस्टर्ड ना हो पाए. एक तरफ तो वो बोलते हैं कि भाई हम बल्क में फॉर्म नहीं लेंगे, दूसरी तरफ बोलते हैं कि वो पुरानी लिस्ट है वो हम कंटिन्यू नहीं करेंगे. तीसरी तरफ ये है कि जब वो कोई फॉर्म भरने जाता है तो वो बोलते हैं कि भाई आपको आधार कार्ड के बाद में बोलते हैं कि वो हमको इलेक्ट्रिक का बिल भी ले आओ. अगर कोई मार्कशीट ले जाता है तो वो बोलते हैं 3 साल का मार्कशीट ले आओ.
तो एन के प्रकार इनका पूरा प्रयास है कि हमारे जो बहुजन समाज के जो वोटर है वह बन ना पाए और वो उनका जो ये है वहाँ जारी रहे। तो यहाँ इन्होंने किया है, लेकिन यह हमारे लिए एक बहुत अच्छा अवसर है कि आने वाले दिनों में हम जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जो सोच के लोग हैं वो हमारे समाज में जागृति लाकर हमारा जो कैंडिडेट है वहाँ विधान परिषद में भेज सकते हैं और यह मनुवादी को किला भेज सकते हैं। तो मैं इस अवसर पर इतनी बात बोलूँगा। और दूसरा चीज़ है, हमारा बहुजन समाज पार्टी का महापौर भी हम यहाँ बना सकते हैं आने वाले दिनों में, कि हमारा यहाँ जो बहुजन समाज है SC ST OBC का वहाँ मेजोरिटी में है नागपुर में। और अगर हम अपने समाज में भाईचारा बनाते हैं, जिस तरीके से आज सम्मेलन हुआ और उसमें सारे बहुजन समाज के लोग थे, OBC के भी थे, आदिवासी के थे, शेड्यूल कास्ट के थे, और हम सर्वजन मिलके यहाँ पर हमारा जो महापौर भी बना सकते हैं, पदवीधर मतदान संघ में भी बना सकते हैं, और आने वाले दिनों में हम हमारे MLA और MP भी भेज सकते हैं। और हम ये हो शकत है का नारा है वह बुलंद करके हमारे लोगों को सत्ता के गली से लेकर दिल्ली तक हम पहुंचा सकते हैं। इतना ही बोलकर मैं अपनी बात को खत्म करता हूँ। जय भीम, जय भारत। हे होते मान्यवर साहेब। आणि ज्या चंद्रपूर नगरातून हा जो बहुजन समाज पार्टीने काशीराम यांच्या एक आठवणीचा आढावा घेताना हा कार्यक्रम घेण्यात आला होता। आणि भाईचारा बहुजनाच्या एक याचा हा कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनजागृतीचं काम केलं आहे। आणि समोर जो स्थानिक स्वराज्य चुनाव आहे आणि पदवीधर चुनाव आहे त्याच्यामध्ये ती ताकदीने उभे राहा आणि बहुजन समाज पार्टीला विजय करा असा सुद्धा एक संदेश देण्याचं काम केलं आहे। आपल्याकडे मान्यवर मॅडम सुद्धा आहे, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। काय सांगणार आपल्याकडे संगीता फुल मॅडम सुद्धा जुळलेले आहे आणि तळागाळाच्या लोकांना एकत्र करून बहुजन समाज पार्टीचे हात मजबूत करत आहे। आणि या मजबूतीच्या माध्यमातून समोर स्थानिक स्वराज्य चुनाव आहे आणि या चुनावाच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी एक मोठी भूमिका निभावणं त्यांना सुद्धा एक ध्येय आहे। आणि काय सांगत जाणून घेऊ आज इथे या चंद्रपूर नगरामध्ये बहुजन समाज पार्टीचा एक मोठा कार्यक्रम घेतला आहे। मॅडम मला परिचय सांगा। मी ॲडव्होकेट संगीता फुल बोलत आहे। जय भीम, आपण सर्वांना जय भीम। आणि आजची ही सभा ही खूप सक्सेसफुल झालेली आहे। या सभेमध्ये भाईचारा बढाव आणि OBC समाज आणि सगळं एक 85% समाजाची ताकद दाखवण्यासाठी हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना हा संदेश गेलेला आहे की आम्ही आताही 85% लोक जे आहोत ते एक झालेले आहोत आणि याच्या माध्यमातून आम्ही जे येणारे समोरचे जे इलेक्शन आहेत त्या सर्वांमध्ये आम्ही विजयी होऊ हे समाजासमोर एक उद्देश आम्ही स्थापित करून देणार आहोत। हे होते मान्यवर मॅडम। आणि समोरच्या जे चुनाव आहे त्याच्यामध्ये जे महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत त्यांना घेऊन लढणार आहे आपले। आणि ते निश्चितच आहे बहुजन समाजचे हात मजबूत करत आहे आणि विजयाचा त्यांनी एक मोठा आघात सुद्धा केलेला आहे। आपल्याकडे मान्यवर आहे सुद्धा जुळलेले आहे, थेट आपल्याकडे सुनंदा नित्रोते मॅडम जुळलेले आहे आणि ते सतत बहुजन समाज पार्टीमध्ये कारकिर्दीमध्ये आहे आणि या कारकिर्दीच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टीचे हात मजबूत करण्याचं काम त्यांना चालू आहे। आणि या माध्यमातून समोरच्या स्थानिक स्वराज्य चुनाव आहे आणि पदवीधर चुनावामध्ये सुद्धा ताकदीने बहुजन समाजाच्या पार्टीच्या हात मजबूत करण्याचं आणि प्रचारप्रसाराची मोठी भूमिका निभावतात। काय सांगतात मला पैसे सांगा। माझं नाव सुनंदा नितनवरे, जिल्हाध्यक्ष आहे बहुजन समाज पार्टीची महिला विंगची। मी लोकांना आता हेच अपील करतो आहे की येणाऱ्या 2026 मध्ये मतदार पदवीधर हे मतदार व्होटिंग होणार आहे। आणि लोकांना मी अपील करते आहे बहुजन समाज पार्टीच्या वतीने की त्यांनी मार्कशीट आणि जी डिग्री असते, जो ऑनलाईन आणि ऑफलाईन जो फॉर्म आहे त्यामार्फत सर्वांना बहुजन समाजाला 85% लोकांना अपील करतो की त्यांनी नोंदणी करून घ्यावी। कारण नोंदणी जर झाली तर तुमचं नाव तिथे पदवीधर संघामध्ये येईल आणि मग तरच तुम्ही तिथे व्होट करण्यात येईल। आणि जर आपण व्होट केलं तर या बहुजन समाज जो अशिक्षित शिक्षित असूनही अशिक्षित आहे आजची जी परिस्थिती आहे, ह्याच माध्यमातून नितीन गडकरी साहेब सुद्धा निवडून गेलेले होते आणि आज मतदार पदवीधर यादीमध्ये पदवीधर उमेदवार आपल्याकडे उत्कृष्ट आयुक्त GST
आयुक्त आपले थूल साहेब हे लाभलेले आहेत। आताच त्यांचं रिटायरमेंट झालेलं आहे। एवढं उत्कृष्ट प्रामाणिकपणे आपल्याला हे उमेदवार आपल्याला मिळालेले आहे, तरच त्यांची मदत करणं आजची काळाची गरज आहे। आणि म्हणून पदवीधर जे होत आहेत, जसे की 15वी इंजिनियर, पॉलिटिकल, बाकी जेही असतील त्यांनी ही काळजी घ्यावी आणि आपली नोंदणी करून घ्यावी। बहुजन समाज पार्टीच्या मार्फत आज जो कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता, आज कार्यक्रम आमचा सक्सेस झालेला आहे। आणि मी लोकांना हेच अपील करतो की बहिणींना जसा जेलचा तिथे दाखवलेला होता 9 तारखेला 15 ते 25 लाख लोक तिथे उपस्थित होते, नुसतं पायी चालून, कुणाचेही 1 रुपया न घेता स्वतःच्या स्वखुशीनं आपली शिदोरी घेऊन बहनजी ट्रेन सुद्धा बंद केलेल्या होत्या या मनुवादी गव्हर्नमेंटनी, तरीही आम्हाला सवय आहे पायी चालण्याची। ही जर वेळ त्यांच्यावर येईल ना तर हे घराच्या बाहेरही निघतील नाही। आम्ही ह्या परिश्रमाचा दाखला येणाऱ्या 2027 मध्ये घेऊ आणि लोकांना अपील करते की तो पदवीधर संघाचा निवडून द्या। ही जय भीम। हे होतं मान्यवरताई आणि त्यांनी सुद्धा पदवीधर मतदारसंघांमध्ये मोठ्या संख्येने विजयी करा असा संदेश देताना आणि आपल्याकडे मायाताई सुद्धा जुळलेला आहे आणि ठामपणे मत सांगतात आणि आंदोलनामध्ये एक मोठी भूमिका निभावतात। दीक्षाभूमीचं आंदोलन राहो तर रस्त्यावरचं आंदोलन, त्या आंदोलनामध्ये एक मोठी भूमिका त्यांची निवड राहते आणि जाणून घ्या त्यांचं काय मत आहे म्हणून म्हणा मॅडम। आज या भाईचारा या बहुजन समाज पार्टीच्या वतीने इथे जो कार्यक्रम करण्यात आला भाईचाराच्या, आणि या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने जनतेने इथे सहभाग घेतला आणि तुम्ही सुद्धा या कार्यक्रमात शिरकत केली होती। काय सांगणार विशेष बहुजन समाज पार्टीची काय रूपरेखा आहे विशेष तुमच्या पहिल्या सांगा? सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम। मी माया उके, बहुजन समाज पार्टीच्या उत्तर नागपूरच्या अध्यक्ष आहेत, तसेच मी दीक्षाभूमी दक्षता समितीचे अध्यक्ष पण आहे। मला माझ्या बहुजनाला हे सांगायचं आहे की अजूनही आपण म्हणजे खूप शिकलो पण आपण संघटित नाही झालो। हे आपल्यामध्ये थोडी खंत आहे आणि शिकलो पण आपण आपल्या अधिकाराची जाणीव अजून आपल्याला आहे नाही। कारण जो पदवीधराचा जो फॉर्म भरायचा आहे, मी स्वतः घरी जात आहे, 100-150 मी स्वतः फॉर्म वाटले आहेत आणि ऑनलाईन 20-22 फॉर्म मी ऑनलाईन केले आहेत। लोकांचा पदवीधर म्हणजे काय हा विचारतात तर म्हणजे किती शोकांतिक आहे। सगळ्यात जास्त शिकले लोक आपले आहेत, सगळ्यात जास्त पदवीधर आपण आपले लोक आहोत ना। आपण दुसऱ्याला निवडून देतो तर आपल्यासारखे मूर्खही लोक कुठे मिळणार नाही। म्हणून मी माझ्या बहुजन समाजाला हे सांगू इच्छितो की आता तरी जागे व्हा। भरपूर वेळ गेली, आता अशी वेळ आहे की आता तुम्हाला फक्त कलम घेऊन बाहेर निघायचा या तलवार घेऊन बाहेर निघायचा आहे। कारण की आता लई झालं झोपा तुमच्या उघडून, म्हणजे खूप झोपल्या सोंग घेऊन झालं। आता झोपीची सोंग नका घेऊ, कारण का झोपण्या माणसाला आपण उठवू शकतो पण सोंग घेणाऱ्याला आपण जागवू शकत नाही। पण आता तरी जागृत व्हा आणि बहुजन समाज पार्टीला म्हणजे तुम्ही हातबळ लावा। भरपूर आपल्या आता अटक आपण खूप विखुरलं गेलो, पण आता वेळ अशी आहे का आपण एकत्रित यायची आहे। पण मी तुम्हाला अपील करतो की आपल्या बहुजन समाज पार्टीचा हात बळकट करा आणि जे काही लोक जे शिकले आहेत त्यांना अजून पदवीधराचा अजून त्या लोकांनी आपला म्हणजे पदवीधराचा आपला अधिकार बाळगवला नाही, त्यांनी आपला अधिकार बाळगवून आपला नाव नोंदणी करून त्यांनी आपल्या जो महाराष्ट्रामध्ये आपला जो आमदार बहुजन समाज पार्टीचा जो आमदार आपण निवडून देणार आहोत असे आपले थूल साहेब खूप चांगले लाभलेत आपल्याला। आपण त्याचा हात बळकट करून बहुजन समाज पार्टीचा हत्ती आपण संसद मध्ये घेऊन जाऊ आणि या त्याच्या आधीच आपल्या विधान परिषदचे आहेत आपल्या म्हणजे छोट्या मोठ्या ज्या काही आहेत त्या सगळ्यामध्ये आपण हत्ती आपण चालवू, हत्तीला आपण सामोर नेऊ, बाबासाहेबांचं स्वप्न आपण पूर्ण करू। याला आपण ताकदीनं तन मन धनाने आम्ही सगळे लागलेलो आहोत आणि आमचा हत्ती आम्ही निवडून देऊन आम्ही आपला महापौर करणार आहोत। हे सगळ्यांना मी सांगू इच्छितो की अब हो गया, अब एक हो जाओ, अब हमारे हाथी को लेके चलना है, यही मेरे भाईजान को बोलना है। जय भीम। मायाताई आणि मायाताईने
संपूर्ण जनतेला मोठा असं आवाहन केलेलं आहे आणि बहुजन समाज पार्टीचे हात मजबूत करा आणि सामोरा जो पदवीधर मतदारसंघ आहे त्या मतदारसंघासाठी झोपेतून जागे व्हा आणि अशा मतदारसंघामध्ये अशा पद्धतीने वोट करा की ज्या सीट आहेत ताकदीने नुसता बहुजन समाज पार्टीची ताकद निर्माण झाली पाहिजे आणि मतदारसंघातून एकच ताकदीने बहुजन समाजची सीट निघाली पाहिजे असं सुद्धा एक आव्हान त्यांनी केलेलं आहे आणि या आव्हानाच्या माध्यमातून महापौर काय कॉर्पोरेटर काय आपण सुद्धा आमदार खासदार सुद्धा काढू शकतो असं आव्हान त्यांनी केलेलं आहे आपल्याकडे मान्यवर साहेब दिलेले आहे आणि ते संपूर्ण कार्यक्रमामध्ये एक मोठा स्वीकार करतात आणि एक मोठा त्यांच्या माध्यमातून जाणून घ्या त्यांचं काय सांगणं तुम्ही एक मान्यवर साहेब दिलेलं आहे आणि या आज बहुजन समाज पार्टीच्या कार्यक्रमामध्ये भाईचारा या कार्यक्रमामध्ये त्यांनी एक कार्यक्रमाच्या मोठं त्यांनी हातभार लावलेला आहे आणि उत्तमपणे हा कामाला त्यांनी साथ दिलेली आहे जाणून घ्या त्यांच्या सर्वांना पद्धत मी संगीत बाबू इंगळे बहुजन समाज पार्टी WWF संयोजक नागपूर जिल्हा बहुजन समाज पार्टी द्वारा भाईचारा संमेलन दक्षिण नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेला होता। हे गेल्या 9 ऑक्टोबरला बहन मायावतीजीनं सकाळी 9 वाजता जो संबोधित केलेला आहे 16 लाख लोकांना बहुजन समाजाला एकत्र करण्यासाठी त्याचा मेसेज संपूर्ण देशामध्ये पसरलेला आहे आणि त्या माध्यमातून जे झोपलेले होते कार्यकर्ता ते खळबळून जागे झाले आणि पुऱ्या राज्यामध्ये पुऱ्या स्टेटमध्ये मोठ्या पैमानावर कामाला लागलेले आहे। कांशीराम साहेब म्हणत होते की अब बहुजनों की बारी है, 21वीं सदी हमारी है, तख्त बदल दो ताज बदल दो बेईमानों का राज बदल दो, अभी तो ये लड़ाई है आगे और लड़ाई है, बाबा का हाथी आया है, बीएसपी ने लाया है, बीएसपी की क्या पहचान इनका हाथी। ओबीसी भाई जागिएगा, ओबीसी भाई जागिएगा। इसी माध्यम से यह संदेश दिया गया है। अभी जो थून साहब थे जो पदवीधर इलेक्शन के लिए खड़े हुए, हम सभी बहुजन समाज के लोग उससे विनती करते हैं कि उनको बड़े पैमाने में चुनकर इस विधानसभा में भेजना चाहिए। इतना बोलते हुए